महाराष्ट्रात सध्या अधिवेशन सुरू आहे. आज राज्यपालांच्या भाषणावर अभिभाषण केले जाणार होते. याच वेळी ठाकरे गटाचे अनिल परब असे काही बोलले की ज्यामुळे विधानसभेत गोंधळ झाला. नेमकं काय घडलं पाहूया या व्हिडिओमध्ये. गेल्या 5 दिवसांपासून विधानसभेत अधिवेशन सत्र सुरू आहे, पण हे मंत्र्यांसाठी आखाडा असल्याचं दिसून येत आहे. यात अनेक मंत्र्यांची जीभ घसरत आहे. काही दिवसांपूर्वी सपाचे नेते अबू आझमी यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आज ठाकरे गटातील अनिल परब यांनी स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांबरोबर केली आहे. अनिल परब म्हणाले, धर्म बदलण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांचा छळ झाला, माझ्यावर पक्ष बदलण्यासाठी छळ झाला, मी सगळे भोगले पण पक्ष बदलला नाही. बाकी सर्वांना जरा हूल दिली की लगेच पक्ष गेले सोडून. पुढे परब म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल सत्ताधारी बाकावरून बरेच बोलले गेले. धर्म बदलण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला, त्यांचे डोळे काढले, हातपाय छाटले. छत्रपती संभाजी महाराजांनी शेवटपर्यंत धर्म बदलला नाही. ते आपल्या मतांवर ठाम राहिले. छळ झाला तरी दबावाला बळी पडले नाहीत. छत्रपती संभाजी महाराजांचा वारसा मी चालवला आहे. पक्ष बदलण्यासाठी माझा छळ झाला. ईडीची नोटीस, सीबीआय, प्राप्तिकर विभाग अशी विविध कारवाई माझ्यावर करण्यात आली. यावर भाजपकडून तीव्र निषेध केला जात आहे. अनिल परब यांनी स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांशी केली, पण त्यांना मी सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज माझ्या हृदयात आहेत. म्हणूनच संगमेश्वर येथील सरदेसाई वाडा अधिग्रहित करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे, असे विधान भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी आपल्या विधान परिषदेतील भाषणात केले. या विरोधात आज आंदोलन करण्याची घोषणा भाजपने केली आहे. तसेच विधान भवनात नितेश राणे व अनिल परब यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. परंतु सत्ताधारी असो किंवा विरोधक यांच्याकडून सतत आपल्या थोर महापुरुषांचा अपमान करणे, त्यांच्यावर राजकारण करणे हे योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतं? बिनधास्त बोला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.